आता या भागामध्ये किंवा राज्यामध्ये कुठेही लोकशाही राहिलेली नाहीये. आंदोलनं करायची नाहीत. मला वाटतं की आम्ही आंदोलन केलं कशासाठी केलं होतं, की आंदोलनामध्ये आमदार साहेबांचं असं म्हणणं होतं, की आमदार साहेबांनी विधान परिषदेमध्ये एक प्रश्न उपस्थित केला आणि तो प्रश्न उपस्थित करून त्याच्यामध्ये विधान परिषद अध्यक्षांनी लगेच इमिजिएट कात्रज चौकाची पाहणी करून अहवाल सादर करा असे आदेश दिले. त्यामुळे ते तिथे आले होते आणि ते तिथे आल्यानंतर मग आमचा प्रश्न त्यांना एवढाच होता, की आता 18 वर्ष झालं कात्रज कोंढा रोडचं काम चालू आहे. मग 18 वर्षामधले सगळेच वर्ष 18 वर्षातले जवळजवळ 20 ते 22 वर्ष 2002 पासून त्यांच्या घरातला नगरसेवक आहे. शिवाय ते स्वतः 5 वर्ष आमदार होते. आता 1 वर्ष झाले विधान परिषदेचे आमदार आहेत. मग इतक्या वेळा तुमच्या हातामध्ये सत्ता असताना तुम्ही विधानसभेत अथवा विधान परिषदेमध्ये कात्रज कोंढा रोडचा प्रश्न का नाही उपस्थित केला? जो कात्रज चौक जो आता काम पूर्ण झाले, जो कात्रज चौक आता फक्त नुसतं गाड्या सोडायचं बाकी राहिले, सगळी कामं आम्ही तिथली करून घेतली. आजपर्यंत माझा आमदार साहेबांना विचारणं आहे की तुमचं त्या कात्रज चौकामध्ये योगदान काय? जर तुमचं आम्ही त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे होते आता जे शिवसेनेत गेलेत त्या नगरसेविका अमृता बाबर असतील, नगरसेविका मनीषा कदम असतील, नगरसेवक प्रकाश कदम असतील किंवा मी असेल, आम्ही चौघांनी मिळून त्या चौकामधली कामं केलेली आहेत. मग तुम्ही आमदार म्हणून जर येत आहे तर तुम्ही सगळ्यांना बोलवा ना तिथं. तुम्ही जर जागा पाहणी करायला येत आहे, कमिशनरना बोलावताय, ऍडिशनलला बोलावताय, सगळे पीडब्ल्यूडीची लोक बोलवताय. एवढ्या सगळ्यांना बोलवत असं सगळ्यांना समानतेची वागणूक द्यावी तुम्ही, सगळ्यांनी ते बोलवावं. परंतु तसं काही न करता आमदार एकटेच तिथे येतात. मागच्या वेळेस पण असंच झालं. मागच्या वेळेस पण तर तुम्हाला पाहण्या करायच्या, तुम्हाला सगळं काय करायचं, तुम्ही तिथं तुमचं काम दाखवा ना, जिथं लोक मरतात आहे. आज कात्रज कोंढा रोडवरती आतापर्यंत शेकडो लोक मेलीत. त्या शेकडो मेलेल्या लोकांच्या बाबतीमध्ये तुम्हाला कुठलीही सहानुभूती नाहीये. आता सुद्धा मी इस्कॉन टेम्पल चौकातनं आलोय, प्रचंड ट्रॅफिक जाम आहे इस्कॉन टेम्पल चौकामध्ये आणि या ठिकाणी जे प्रेशर टाकून तिथले बॅरिगेड्स काढण्यात आले त्याचा माझा पहिल्यापासून विरोध होता, की जोपर्यंत पुलावरचा रस्ता सरळ होत नाही तोपर्यंत कोणते बॅरिगेड्स काढू नका. मग ते बॅरिगेड्स का काढले? मग बॅरिगेड्स प्रशासनाने कुणाला विचारून काढले, कुणाच्या दबावाखाली काढले, हे कुठल्या गोष्टींचा खुलासा होत नाही. तुम्ही आपलं येत आहे चमकोगिरी करताय. त्यामुळे आमदारांच्या या चमकोगिरीला आमचा विरोध होता. म्हणून आम्ही त्या चमकोगिरीच्या विरोधामध्ये तुम्हाला काय काम दाखवायचे ते तुम्ही कात्रज कोंढा रोड पूर्ण करून दाखवा. जो 18 वर्षापासून प्रलंबित आहे तिथं तुम्ही काम दाखवत नाही. जो पूर्ण झालेला कात्रज चौक आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी आयत्या वेळावर तुम्ही नागोबा आलात म्हणून आम्ही प्लास्टिकचे नाग तिथे घेऊन गेलो. आता पोलीस आम्हाला सांगतात की तुम्ही प्लास्टिकचे नाग आणले होते त्यामुळे लोक घाबरले असतील आणि तुम्ही अधिकाऱ्यांनी दिले असते. प्लास्टिकच्या नागांना लोक घाबरतात असे पोलीस लोक सुद्धा आम्हाला स्टेटमेंट करतात. पण मला पण माहित नव्हतं. मला एका पत्रकार बांधवाचाच फोन आला की तुमच्यावरती गुन्हा दाखल झाला. तेव्हा मी स्थानिक पीआयना त्यांना फोन करून विचारलं कसला गुन्हा दाखल झाला. त्यामुळे तुम्ही निदर्शनं केली. बरं त्या ठिकाणी कुठले पोलीस नव्हते. मग पोलीस नसताना सुद्धा सुमोटो गुन्हा कसं काय दाखल झाला? म्हणजे याच्यामध्ये 100% त्यांचं म्हणणं आलं की आम्हाला वरतून आदेश आले. वरतून आदेश देणारे कोण? म्हणजे आम्ही आंदोलन सुद्धा करायची नाही. आता बरं आंदोलन केली तर आम्ही काय आंदोलन केली? आम्ही घोषणाबाजी केली. आम्ही कुणाच्या अंगावरती शाई फेकली, कुणाच्या अंगावरती साप फेकले, काय केलं? काहीच नाही केलं. आम्ही फक्त आयत्या वेळावर तुम्ही नागोबा येऊ नका. जर तुम्ही कात्रज कोंढा रोडच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीने काम करणार असाल तर मग आम्हाला पण त्या पद्धतीने तुम्हाला सुद्धा विरोधाला विरोध करावा लागेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.